मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वार्टर शाळेतील इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आले चक्क उंटावर बसून। 16 जून 2025 रोजी मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वार्टर या शाळेत प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला। शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ रेखाटलेली सुंदर रांगोळी, आकर्षक रंगीबेरंगी फुग्यांनी सजवलेले शाळेचे प्रवेशद्वार, पाना फुलांच्या तोरणांनी सजलेली शाळेची इमारत हे सर्व काही चिमुकल्यांच्या स्वागतासाठीच। सकाळी ठीक 7 वाजता प्रभात फेरीतून शिक्षणाविषयी जनजागृती करण्यात आली। माजी नगरसेवक माननीय श्रीनिवास रिकमल्ले, क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय आदर्श धडे, माननीय श्रीकांत बोराडे, इकोनेचर क्लबचे डॉ. मनोज देवकर, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, विषयतज्ञ कैंची मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत नवागतांच्या हस्ते हवेत फुगे सोडून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। आजच्या प्रवेशोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे शाळेमध्ये प्रथमच पाऊल पडलेल्या विद्यार्थ्यांची उंटावरून सवारी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि बूट याचे वाटप करण्यात आले। तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात प्रतिशिक्षक एक याप्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले। सदर कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माजी नगरसेवक माननीय श्रीनिवास रिकमल्ले यांनी शालेय वातावरण व प्रवेशोत्सवाचे कौतुक करून शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। तर श्रीकांत बोराडे म्हणाले की आमच्या काळात अशा प्रकारचे विद्यार्थ्यांचे स्वागत होत नव्हते। खरोखरच महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारे होणारे स्वागत विद्यार्थी कधीही विसरणार नाहीत। विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद रंजना गायकवाड, शिरीन शेख, राजश्री पतंगे तसेच बालवाडी शिक्षिका जगदेवी तोडकरी, दयानंद गायगवडी यांनी अथक मेहनत घेतली। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सविता जाधव, सूत्रसंचालन सोमनाथ सोनलकर तर आभार प्रदर्शन शिरीन शेख यांनी केले। ही अतिशय चांगली कल्पना आहे। यापूर्वी असं काही प्रकार नव्हता। आम्ही शाळेत पहिल्यांदा होतो, कुणीतरी आपल्या घरी वडिलांनी सोडायचं आणि शाळेत जायचं, पण तुम्हाला आल्यानंतर स्वागत केलं जातं, पुस्तकं दिली जातात, ड्रेस दिला जातो। याचा अर्थ तुम्हाला शिक्षणाला जे पाहिजे ते द्यायची तयारी आहे। त्याच्याशिवाय अधिक लागणारी वस्तू देण्याबद्दल एकमेव साहेब बोलले, खरंच आहे अभिनंदन आहे। काही नवस करण्यापेक्षा काही काय देण्यापेक्षा तुम्हाला दिले जातं त्याचं कुठेही कमी पडणार नाही आणि तुमचं ज्ञानात भर पडेल। मित्र, तुम्हाला महापालिकेच्या शाळेमध्ये मुलं येण्याचं प्रमाण खूप कमी झाले, परंतु तुमच्या पट वाढला आहे म्हणल्यानंतर ही आनंदाची गोष्ट आहे, आनंद वाटतो। पण पैसे घेऊन शिकायची लोक तयार आहे, पण आता तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे। शाळेचा पहिला दिवस, नवीन शैक्षणिक वर्ष आपल्या सगळ्यांसाठी यशस्वी व्हावं आणि शाळेतल्या या पहिल्या दिवशी आपण सगळे आलात, आपल्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। खरं तर महापालिकेचं शिक्षण घेणं हा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी असं वेगळं जे असतं ते पुसण्याचं काम खरं तर या सगळ्या शिक्षकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील चांगले विद्यार्थी महापालिकेच्या शाळेमध्ये घडू शकतात हे या सगळ्या शिक्षकांनी त्यांच्या मेहनतीतून करून दाखवलं आणि त्यांनी जे मेहनत तुमच्यासाठी घेतात त्या मेहनतीला खरं तर तुम्ही त्या शिक्षकांना, विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षक आयुष्यभर शिक्षकच असतात। शिक्षकांचं पद मोठं होऊ शकत नाही, पण शिक्षकांना जे काय बनवायचं असतं, त्यांना जे काय करायचं असतं ते तुमच्या रूपात ते करू शकतात। म्हणून शिक्षकांनी शिकवलेले प्रत्येक गोष्ट तुम्ही ते अंतरात्मा साध्य करा आणि यशस्वी व्हा, मोठे व्हा। मी या ठिकाणी एका दत्त मॅडमला सांगितलं, परवानकर शिक्षकांना सांगितलं की या शाळेतल्या कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहू नये, म्हणून कुठलीही गोष्ट या विद्यार्थ्यांना लागणार असेल त्याची या 1-2 दिवसात यांनी यादी तयार करावं। या आठवड्याभरात त्या सगळ्या साहित्याचं कुठलंही एक साहित्य त्याच्यात काटछाट न करता सगळं साहित्य पुरवण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेतो आणि 1-2 दिवसातून लगेच मला ते द्यावं। या आठवड्याभरात सगळ्या साहित्याचं पूर्ण करतो।